तुम्हाला वजन कसं मोजतात, कुठे मोजतात हे दाखवण्यासाठी आज आपण आता बाहेर जाणार आहोत, आपल्या शाळेच्या बाहेर. पण कुठे जाणार आहोत माहिती आहे का तुम्हाला? कुठे? दुकानात वजन मोजलं जातं की नाही? तुम्ही दुकानात वस्तू न्यायला जातात, तुम्ही पाहिलेलंच असेल. पण आज आपण प्रत्यक्ष दुकानदार काकांना भेटू आणि त्यांना विचारू आणि माहिती घेऊ. चलायचं मग? आज आमच्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना तुमच्या दुकानामध्ये आम्ही भेट द्यायला आलो. आमच्या विद्यार्थ्यांना वजन ही कन्सेप्ट आम्हाला क्लिअर करून द्यायची की वजन काय असतं आणि कसं मोजलं जातं. तर आज ते तुम्हाला काही छोटे छोटे प्रश्न विचारतील, तुम्ही त्यांचं समाधान करून द्या. बरं का आता मुलींनो, आता हे दुकानदार काका आहे, तुम्ही गावात राहतात, हे काकांना ओळखतात का? आता हे काका तुम्हाला माहिती सांगतील. वजन काटा पुष्कळ याच्यात काय काय मोजतात? सर्व मोजतात, तेल, साखर, कशाने मोजतात? काटा कशी मोजून? 1 किलो वस्तू कशी मोजायची? 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. बघा, 1 किलोची वस्तू कशी मोजायची, ती 1 किलो वस्तू तुम्हाला मोजून दाखवतायत. तुम्हाला आता या ठिकाणी जी वस्तू ठेवली जाईल त्या वस्तूचं वजन या ठिकाणी येईल. आता ते दादा वस्तू ठेवतील, थांबा. साखर आहे. हा, किती आकडे आले बघा. 73. आता किती आलं? 1000 म्हणजे 1 किलो. किती आलं ते? 1 किलो. अगदी बरोबर. 1 किलो काय मोजून दाखवलं का त्यांनी? साखर. आता दुसरी बघा, दुसरी वस्तू मोजून दाखवता येते दादा. बघा आता ती साखर किती मोजताय बघा बेटा. पहिले 1 किलो मोजली ना, आता बघा बरं किती वजन येतं बघायचं आणि सांगायचं. अर्धा. पण तिथे नंबर काय आले सांग बरं. किती आकडा काय आहे? 500 म्हणजेच 500 म्हणजेच अर्धा किलो. बोली भाषेमध्ये काय? मग साखर, तांदूळ, साबुदाणे, भगर, रवा असंच मोजलं जातं. पण सगळ्याच वस्तू किलोमध्ये मोजायच्या असतात का? नाही. जर साबण घ्यायचा असेल तर किलोमध्ये घेतो का आपण? मग साबण ना कशावर घेतो? विचारा बरं त्या काकांना. नगावर म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? नगावर म्हणजे एक साबण, एका साबणाची किंमत, याला 1 नग म्हणतात. आणि एका साबणाची किंमत किती? 10 रुपये. किती? 10 रुपये. पण त्या साबणावर सुद्धा त्या साबणाचं वजन लिहिलेलं असतं. हे बघा, या साबणावर सुद्धा या ठिकाणी त्या साबणाचं वजन लिहिलेलं असतं. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का? सगळ्यांना दिसतंय? दुकानामध्ये पॉकेट आहे. प्रत्येक पॉकेटावर त्याची छापलेली किंमत असते, त्याचं वजन आणि त्याची किंमत असते. तुम्ही त्या पॉकेटाची किमती इतके पैसे त्यांना द्याल, त्यावेळेला तुम्हाला ती वस्तू मिळेल. बरोबर? मिळेल की नाही? 500 ग्रॅम. 1 किलो म्हणजे किती ग्रॅम? नाही, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. बरोबर. पाव किलो म्हणजे? पाव किलो म्हणजे अर्धाचा अर्धा, 250 ग्रॅम. 250 ग्रॅम लक्षात ठेवायचं. चला, धन्यवाद म्हणा काका. दोन्ही बाजूला असतात बघा त्याला. वजन एका साईडला, वजन एका साईडला वस्तू ठेवतो. बरोबर? दुकानात आपण तसा बघितला का ग? नाही. मग दुकानात कसा होता? इलेक्ट्रॉनिक होता. अगदी बरोबर. दुकानातला वजन काटा इलेक्ट्रॉनिक होता. मला सांगा, दुकानातल्या वजन काट्यावर वजन ठेवावं लागलं का ग? नाही. वस्तू ठेवल्यावर डायरेक्ट आकड्यांमध्ये त्याचं वजन आलं. अंक दिसत होते की नाही? कोणत्या रंगाचे दिसत होते? लाल. अगदी बरोबर. मग मला आता सांगा, त्या काकांनी आपल्याला कोणती वस्तू मोजून दाखवली? साखर. साखर आपल्याला त्यांनी 1 किलो साखर मोजली, त्यावेळेला काय नंबर आला होता तिथे 1 किलो साखरला? 1000. अगदी बरोबर. त्यांनी अर्धा किलो साखर मोजली, तिचा किती आला? अगदी बरोबर. मग मला सांगा, बघितला साबण पण दाखवला त्या काकांनी तुम्हाला. मग मला सांगा, साबण तराजू काट्यावर मोजला का? साबणाचं त्यांनी काय सांगितलं तुम्हाला सांगा बरं. अगदी बरोबर. किंमत असते. अगदी बरोबर. अगदी बरोबर. नगावर